मला असं वाटतंय की भाजपने ठरवून घेतलं पाहिजे की तुम्ही नेमके खरे कोणते आहात. कारण एकीकडे भाजपच्या काही टॅटोधारी भक्तिनी ज्या आहेत, त्या चित्रविचित्र ज्या किंचाळणाऱ्या, त्या जेनजीच्या आंदोलनाला फॉरेन फंडिंग होतं, जेनझीवाले कसे आतंकी वगैरे आहेत, याचे डोस पाजळत राहतात. कित्येक भाजपाचे मंत्री आहेत, नेते आहेत, जे जेनजीला अत्यंत वाईट पद्धतीने बोलत आहेत. आणि नेमकं त्याच वेळेला दुसरीकडे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मात्र जेनजीच्या मताशी मी सहमत आहे असं म्हणत आहे. मला सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी जे म्हणणं मांडलं की जेनजीच्या मताशी मी सहमत आहे, हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण जेनजीने जे मत मांडलंय ते मत या देशाच्या पंतप्रधानांबद्दल मांडलंय आणि पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधान मोदी आंदोलन हाताळू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी गेली 2 आठवडे संसदेचं अधिवेशन असतानाही या राज्याचे गृहमंत्री किंवा या राज्याचे पंतप्रधान हे लोकांना आपल्या घरी बोलवून भेटतायत, पण पत्रकारांना सामोरे जाऊन ते बोलत नाहीयेत. आणि यावरचा रोष जेनजीने व्यक्त केलाय. त्या जेनजी सोबत मोहन भागवत जर सहमत असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की जेनजीने मोदींबद्दल आणि अमित शहाबद्दल जी जी भूमिका मांडली त्यावर मोहन भागवतजी सुद्धा सहमत आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे, या संबंधाने जी जागरूकता जेनजीने दाखवलेली आहे आणि ते रिफॉर्म्स करायला किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांना उत्तर द्यायला जर या देशाचे पंतप्रधान कमकुवत ठरत असतील तर त्यांनी अजिबात सत्तेत राहू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मताशी निश्चितपणे मोहन भागवतजी सुद्धा सहमत असतील. कारण मी अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी म्हणाले होते की 70 नंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे. मोदींनी 70 ओलांडली. मी म्हटलं ना, माझ्या पक्षप्रमुखांचा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तर माझ्या पक्षप्रमुखांना मार्केटिंग करता येत नाही. शिंदे साहेब कसं हवेत चलता चलता विमान थांबून मार्केटिंग करू शकतात, तर त्यांच्याकडे मार्केटिंग स्किल उत्तम आहे. माझे पक्षप्रमुख मात्र मार्केटिंग मध्ये थोडे कमी पडतात. त्यामुळे त्यांचा जो हातगुण आहे तो लोकांना जरा उशिरा कळतो. काही हरकत नाही, आम्ही त्यांच्याही मताचं स्वागत करतो. मला वाटतंय मोहिते पाटलांच्या काहीतरी वडिलांच्या नावाशी संबंधित असणारं, साधर्म्य असणारं ते नाव होतं बहुतेक, आणि त्यामुळे त्याच्यातला जो वाद आहे तो वाद उफाळून आलेला आहे. परंतु सोलापूर मधल्या सध्याचा सगळ्यात बर्निंग इश्यू काय आहे तर जरी उजनी धरण भरलं असलं तरी सोलापूरच्या शेती मातीला पुरेसा पाऊस झालेला नाही. जी एक वेळची पेरणी केली होती ती धूळ पेरणी झाली. दुसऱ्यांदा पेरणी करताना बोगस बियाणं उगवलेलं नाही. त्यामुळे ह्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. हे ज्वलंत मुद्दे सोडून मला नाही वाटत की मी नॉन इश्यूजवर भांडत बसावं. मला असं वाटलं की गोरेंच्यासाठी कुणीतरी फार मोठी काहीतरी पदवी बहाल केली आहे का, काय चाललंय. मग नंतर मला कळलं की ती पदवी काय होती काय नाही ते. माननीय संजय राऊत साहेब हे संघटनेसोबत ज्या कठीण काळात उभे आहेत त्याच्या पासंगालाही जयकुमार गोरे असू शकत नाहीत. मी पुन्हा तेच वाक्य रिपीट करेल की काही लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री जरी झाले तरी त्यांना तो ऑरा मिळणे कठीण असते. तो बरोबरची गोष्ट करताय, परंतु जयकुमार गोरे म्हणतायत की कोण संजय राऊत नाही. त्याच्यात मला वाटतंय त्याच्या पुढचं वर्जन सुद्धा नंतर तुम्ही बघितलं असेल की ते जयकुमार गोरे कशा पद्धतीने पार्लमेंटरी ऑन रेकॉर्ड सन्माननीय संजय राऊत साहेब असं बोलत आहेत. त्यामुळे जयकुमार गोरे कोण आहेत, जरी ते म्हणाले की संजय राऊत कोण आहे ते मला माहित नाही, माहित असतानाही पण तुम्ही जर मला विचाराल ना जयकुमार गोरे कोण आहेत तर मला ते माहित आहेत. बरं, मला गोरे माहित आहेत. मला गोरे अतिशय चांगल्या पद्धतीने माहित आहेत. फलटण साताऱ्यामध्ये ज्यांच्यावर एका महिलेने तक्रार दाखल केली होती ते जयकुमार गोरे मला चांगले माहित. ज्या जयकुमार गोरेंच्या बद्दल अनेकांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारी आहेत ते जयकुमार गोरे मला उत्तम पद्धतीने माहित आहेत. ज्या जयकुमार गोरेंनी बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन सोलापूर भाजपवाल्यांचा अगदी नाकी 9 आणलेत ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंबद्दल विजय चौधरीच्या ऑडिओ क्लिप मध्ये ते 10% कामं घेतात ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. पुढे बोला. नाशिक बघा आता कुंभमेळा येऊ घातलेला आहे, पण या कुंभमेळ्याच्या संदर्भाने असणारी जी सगळी कंत्राटं आहेत ती सगळीच्या सगळी कंत्राटं ही गुजराती ठेकेदारांना देण्याचा सपाटा सरकारने चालवलेला आहे. मुळात जर कुंभमेळा महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्रातल्या ठेकेदारांना तुम्ही काम का देत नाही. एकीकडे तुम्ही आत्मनिर्भर भारत म्हणता, मग आत्मनिर्भर भारत असताना आत्मनिर्भर महाराष्ट्र का होऊ नये. कुणाला वाटतंय की आत्मनिर्भर महाराष्ट्र होऊ नये, महाराष्ट्रातला ठेकेदार मोठा होऊ नये, मराठी माणसाला काम मिळू नये. आणि यासाठी प्रयत्न कोण करतं, कारण शेवटी कंत्राट देण्या घेण्याचं जे काम आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्तरावरचं आहे. त्या ठिकाणी ही सगळी निर्णय प्रक्रिया राबवण्यासाठीची जी की पर्सन आहे ते गिरीश महाजन आहेत. मग गिरीश महाजन हे संकट मोचन जरी भाजप म्हणत असली तरी गिरीश महाजन सध्या
गुजरातच्या ठेकेदारांच्या साठीचे कंत्राट मोचन झालेले आहेत का? कारण त्यांच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम तयार होतो. मात्र एक नक्की आहे की भाजपच्या काळात आपण जे बघत आहोत, भाजपला आंदोलनं हाताळता येत नाहीत. भाजप आंदोलनं मोडीत काढतं. मग तो मराठा आरक्षणावरचा लाठीचार्ज असेल, बारसू रिफायनरी आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला, अश्रुधूर आणि गोळीबार प्रकरण असेल, किंवा आता जेनझीवर केलेला पॅलेट गनचा वापर असेल, तर भाजपाला आंदोलनं हाताळता येत नाहीत. आंदोलकांची सायकोलॉजी समजून घेण्याची जी मनोभूमिका आहे, ती मनोभूमिका भाजपाकडे नाही. भाजपा सत्तेच्या अहंकाराने पछाडलेली आहे आणि तो अहंकार इतका वाढलाय की त्यांना मराठ्यांच्या मनातला आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. नाशिकच्या जी भाजपा ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं ब्रीज सांगत होती, त्या भाजपाचे मंत्री कसं टक्केवारीचं राजकारण करतायत हे भाजपच्याच लोकांकडून स्पष्ट होतंय. मला कधी कधी असं वाटतं की हे सोलापूरमध्ये आल्यावर माझ्या हाताशी नेमकं लागावं, की भाजपच्या महामंत्र्यांनी प्रसारित केलेली ऑडिओ ती माझ्या हाताशी लागावी. याचा अर्थ सोलापूर भाजपामध्ये जयकुमार गोरेंच्या बद्दल किती असंतोष आहे हे स्पष्ट दिसत आहे. ताई असे खूप भाजपाचे लोक आहेत, सोलापूर भाजपामधले आहेत, महाराष्ट्र भाजपातले आहेत, की ज्यांच्या मनात एक प्रचंड रोष आहे, राग आहे, एक अस्वस्थता आहे. जुने विरुद्ध नवे हा जो संघर्ष सध्या भाजपामध्ये चालू आहे, कारण नवे येऊन आयत्या पिठावर रेगोट्या ओढत आहेत आणि जुन्यांना मात्र त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार होतोय. त्यातच ज्या पद्धतीने जयकुमार गोरेंनी सोलापूरमध्ये एकूण कार्यपद्धती अवलंबलेली आहे की सगळं मीच खाईल, ते काय म्हणतात सोलापूरच्या भाषेत, मुसरं सुद्धा देणार नाही, हे जे आहे हे अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे जयकुमार गोरेंच्या विरोधात एक पक्षांतर्गत मोठा असंतोष आहे. अशातल्याच काहींनी काही ऑडिओ, काही डॉक्युमेंट, मी उद्या त्याच्यावर बोलेन, उद्याच्या पत्रकार परिषदेत मी बैजवार त्याच्यावर बोलेन, की अशा अनेक गोष्टी ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांना वाटतं की कोणीतरी त्यांचं दुःख, ते जे सनातन दुःख आहे ते कोणीतरी वाटून घेतलं पाहिजे. मी फक्त तुमच्यापर्यंत ऑडिओ पोहोचवण्याचं काम केलं. परंतु जयकुमार गोरे आणि जयकुमार गोरेंचे बंधू किंवा एकूण त्यांची जी टीम आहे, ही भाजपमधल्या इतर लोकांना अजिबात त्या सत्तेचा आस्वादच घेऊ देत नाहीये. आणि हे सोलापूर भाजपाचं दुःख आहे की एक सोलापूरच्या बाहेरचा कोणीतरी येतोय आणि तो सोलापूरकरांवर राज्य करतोय. कालही त्याच्यावर बोलले की शिंदेना मराठा मॅन होण्याची घाई लागली आणि त्यांनी मराठा मॅन होण्याची घाईच्या नादामध्ये, अत्यंत घाई गडबडीमध्ये, फार अभ्यास न करता, किंवा ज्याला एक काय म्हणता येईल, एक सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट जे बनवून असतं ते सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट केलं नाही. तर दुसरीकडे शिंदेना मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश होऊ द्यायचं नाही, किंबहुना मराठा आणि ओबीसीतला वाद कायम चिघळतच राहिला पाहिजे, त्यातच आपलं भलं आहे, फोडा आणि राज्य करा, ह्या नीतीसाठी जाणीवपूर्वक फडणवीसांनी केलेली चाल. पण शिंदे आणि फडणवीसांच्या कुरघोडीच्या राजकारणात इथल्या सर्वसामान्य मराठ्यांचं मात्र नुकसान होत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधला कलगीतुरा त्यांना काय रंगवायचा आहे तो त्यांनी रंगू द्यावा. शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांवर कुरघोड्यांचं राजकारण खुशाल करावं, पण या कुरघोड्यांमध्ये त्यांनी सर्वसामान्य मराठ्यांचा बळी घेऊ नये, ही मात्र आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, या होत्या सुषमा अंधारे. काही मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत, पण काय असतं, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आणि भारतीय जनता पार्टीने ही सगळी सिस्टम ताब्यामध्ये घेतलेली आहे. कधी कधी नाईलाजास्तव मोहन भागवत यांना चांगलं म्हणावं लागतं, परंतु मोहन भागवत हे 10 तोंडी आहेत, हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुर्तास रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.